Now, hello students, we are going to see the emission of heat radiations. We have seen about perfect black body in the previous period. Now, how the emissions of heat radiations takes place. In 1792, there is one theory, that is theory of radiation or theory of exchange of heat. He is given by scientist Peary, and he has given that when any body emits energy, heat energy or radiant energy incident on it, there will be exchange of heat between the surrounding and the body. That amount of radiation which the body is going to emit per unit time is depends on nature of that surface which is emitting the radiation, area of the surface and the temperature of that surface. If the temperature is more, then radiations are more. That means the body which is at higher temperature will radiate more energy and lower temperature will radiate less energy. For any body, at the time it is radiating the energy, it is also going to absorb the radiant energy, or it is also going to absorb the heat energy while it is radiating the heat energy. म्हणजे एखादी बॉडी एखाद्या ठिकाणी आपण ठेवलेली आहे तर ती एकाच वेळेस इमिशन आणि ॲब्सॉर्प्शन दोन्ही करू शकते. असं जर एखादी बॉडी करत असेल तर आपण सुद्धा एखाद्या बॉडीला हीट एनर्जी देत आहोत आणि ती एनर्जी स्वतः हीट एनर्जी घेत आहे, स्वतःची एनर्जी वाढवत आहे. आणि एनर्जी वाढवणे म्हणजे काय तर याच्या आधी आपण शिकलेलो आहे. स्वतःची एनर्जी वाढवणे म्हणजे त्यातले जे मॉलिक्युल्स असतात ते मॉलिक्युल्स हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात, त्यांचं डिस्प्लेसमेंट होते, त्यांचं स्वतःच्या एका जागेवरून मीन पोझिशनवरून डिस्प्लेसमेंट होते, त्याला आपण व्हायब्रेशन्स असं म्हणतो. त्या व्हायब्रेशन्समुळे त्यांची कायनेटिक एनर्जी वाढून जाते, बरोबर आहे की नाही. या सगळ्यामुळं सगळ्या मॉलिक्युल्सचं असं एनर्जी वाढली म्हणजेच काय त्याचे टेम्परेचर वाढलेलं राहते त्या बॉडीचं असं आपण म्हणतो. त्याच वेळेस मग ते मॉलिक्युल्स मूव्ह होताना स्वतःची जी एनर्जी आहे ती लूज पण करत असतात, म्हणजे ती इमिट करत असतात. म्हणजे ती जी बॉडी आहे ती ॲट ए टाईम ॲब्सॉर्बसुद्धा करत असते एनर्जी आणि इमिटसुद्धा करत असते. त्याला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असं म्हणतात, ज्याच्यामुळे बॉडीचं टेम्परेचर डिटरमाइन होते, ज्याच्यामुळे ॲब्सॉर्ब एनर्जीमुळे बॉडीचं टेम्परेचर वाढलं असं आपण सांगू शकतो. पुन्हा बॉडी स्वतःहून रेडिएट एनर्जी ही रेडिएटसुद्धा करत असते किंवा बाहेरसुद्धा टाकत असते, त्याच्यामुळे डिक्रीज इन टेम्परेचर होते. म्हणजे ॲट ए सेम टाईम इन्क्रीज इन टेम्परेचर आणि डिक्रीज इन टेम्परेचर दोन्ही होते. आणि म्हणून एनी बॉडी can have absorption and emission at the same time. If rate of absorption for any body is equal to rate of emission, म्हणजे एखाद्या बॉडीला ज्या प्रमाणात आपण हीट करत आहोत त्या प्रमाणात जेवढी हीट एनर्जी आपण त्याला पर युनिट टाईम देत आहोत तेवढ्याच प्रमाणात हीट एनर्जी पर युनिट टाईम जर ती बाहेर टाकत असेल, म्हणजे स्वतःची टेम्परेचर अजिबात वाढू न देता ती हे काम करत आहे, म्हणून टेम्परेचर त्यावेळेस कॉन्स्टंट राहील. कारण की आलेली हीट एनर्जी जर बाहेर टाकण्यात आली तर टेम्परेचर हे कॉन्स्टंटच राहील, स्वतःचं टेम्परेचर तिथं वाढणार नाही. जर टेम्परेचर वाढत आहे याचा अर्थ स्वतःमध्ये काहीतरी एनर्जी ती ॲब्सॉर्ब करत आहे आणि म्हणून स्वतःचं टेम्परेचर वाढवत आहे, हा त्याचा अर्थ होतो. नाऊ इफ such thing happened that rate of absorption is equal to rate of emission for any body, then we can say that the body is at thermal equilibrium. म्हणजे आपण असं म्हणतो की बॉडी हे थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे असं आपण म्हणतो. नाऊ ऑल बॉडीज ॲट द सेम टाईम ॲब्सॉर्ब्स हीट ऑल्सो रेडिएट्स हीट. समजा आता आपण मागच्या वर्षी जे एक्झाम्पल पाहिलं होतं 11वीमध्ये ते जर आपण विचारात घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की जर आपण गरम चहाचा कप एखाद्या वातावरणात आपल्या सराउंडिंगच्या वातावरणात जर ठेवला नॉर्मल टेम्परेचरला, तर ते चहाचा कप असो किंवा एखादा आईस जर आपण ठेवला, म्हणजे गरम चहाचा कप किंवा आपण आईस जर ठेवला तर त्याचा अर्थ हा होते की काही वेळानंतर त्या आईसचंही टेम्परेचर आपल्या रूम टेम्परेचर एवढं होऊन जाईल, त्याचा लिक्विडमध्ये पाण्यामध्ये रूपांतर होईल आणि कप जो आपण चहाचा आणून ठेवला होता तो गरम होता, काही वेळानंतर तोही थंड झालेला आपल्याला दिसून येईल आणि रूम टेम्परेचर एवढं टेम्परेचर झालेलं दिसून येईल. म्हणजे या दोन्ही उदाहरणात थ्रू काय स्पष्ट होते, चहाचा कप म्हणजे काय तो गरम असतो, तो हीट एनर्जी रेडिएट करतो आणि आईस जो आहे तो काय करतो हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतो. लक्षात आलं की नाही. हे कधी होत असते रूम टेम्परेचरला
बॉडी स्वतःचं टेम्परेचर हे दुसऱ्या बॉडीच्या किंवा एन्व्हायरमेंटच्या टेम्परेचरशी इक्वल करण्याचा प्रयत्न करते, त्याला इक्विलिब्रियम असं सुद्धा म्हणू शकतो आपण. त्यावेळेस मग रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन किंवा रेट ऑफ इमिशन असं आपण काढू शकतो. तर त्यांचं टेम्परेचर हे त्यावेळेसपर्यंत मग कॉन्स्टंट होऊन जाईल, जोपर्यंत रेडिएशन इमिशन होणं किंवा ॲब्सॉर्प्शन होणं थांबणार नाही तोपर्यंत. ते थांबले एक वेळा की मग त्यांचे टेम्परेचर्स काय होतील, सेम होऊन जातील. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हॉट बॉडीज जे असतात ते जास्त प्रमाणात रेडिएशन करतात आणि कूल बॉडीज जे असतात ते कमी प्रमाणात करतात असं आपण म्हणू. आता समजा आपण रूम टेम्परेचरला जर विचार केला तर जवळपास 800 डिग्रीपेक्षा कमी असं आपण म्हणू. जास्तीत जास्त रूम टेम्परेचर वाढवलं तर 800 डिग्रीपेक्षा कमीपर्यंत जर आपण रूम टेम्परेचर आहे असं आपण विचार केला तर मग थर्मल रेडिएशन जे असतात त्यावेळेसचे ते जास्त वेव्हलेंथचे असतात आणि म्हणून ते आपल्याला दिसत नाही. लक्षात आलं की नाही? पण जर आपण 800 डिग्रीच्या जवळपास जर टेम्परेचरचा विचार केला तर त्यावेळेस जे इमिशन होते तेव्हा काही एनर्जी जी आहे ती व्हिजिबल रेंजमध्ये सुद्धा इमिट होते, म्हणजे शॉर्टर वेव्हलेंथ असं सुद्धा म्हणू शकतो आपण. अशा प्रकारे की जवळपास ती त्याला आपण रेड बॉडी किंवा रेड हॉट असं आपण म्हणू शकतो. आपल्याला पेज नंबर 67वर ते दिलेलं आहे, ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे. अ पार्ट ऑफ इट्स बॉडी ॲपियर्स रेड असं आपण म्हणतो. बॉडी जी आहे ती जवळपास लाल लाल अशी दिसून येते आपल्याला. आणि जर 3,000 डिग्रीपेक्षा पण जास्त किंवा जवळपास तेवढा जर आपण विचार केला टेम्परेचरचा तर त्यावेळेस आपल्याला खूप जास्त प्रमाणात अशी हीट एनर्जी बाहेर निघताना दिसून येते, कारण की टेम्परेचर हे खूप जास्त असते. त्यावेळेस जे सरफेस असतो त्याला व्हाईट हॉट असं सुद्धा म्हणतात. म्हणजे फिलामेंट जे आहे ते टंगस्टन लॅम्पचं ते आपल्याला एकदम व्हाईट हॉट असं झालेलं दिसून येते जवळपास 3,000 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरला. म्हणजे याचा अर्थ हा झाला की सगळ्या बॉडीज ज्या असतात जवळपास रूम टेम्परेचरपेक्षा जास्त टेम्परेचर असणाऱ्या, रूम टेम्परेचरपेक्षा जास्त टेम्परेचर असणाऱ्या, कमी नाही जास्त टेम्परेचर असणाऱ्या ज्या बॉडी असतात त्या सगळ्याच हीट एनर्जी काय करतात, रेडिएट करतात किंवा इमिट करतात असं आपण म्हणू शकतो. ह्या सगळ्या एनर्जीज मग काही दिसतात काही दिसत नाही, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असं म्हणतो. नाव अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड दॅट इज क्यू. समजा आपण कॅपिटल क्यूला अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड असं जर म्हटलं बाय बॉडी, दॅट डिपेंड्स ऑन त्या कोणत्या गोष्टीवर डिपेंड राहते. जसं आता आपण पाहिलं तसं की ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी म्हणजे काय, टेम्परेचर जर स्वतःचं जास्त असेल तर जास्त आणि कमी असेल तर कमी इमिशन अशा प्रकारे होईल. दुसरं म्हणजे नेचर ऑफ द बॉडी. नेचर म्हणजे काय की मटेरियल कोणत्या प्रकारचं वापरलेलं आहे आपण, नेचर ऑफ सरफेस काय आहे, तो पॉलिश केलेला आहे की दुसऱ्या कोणत्या मटेरियलचा बनवलेला आहे त्याच्यावरसुद्धा ते डिपेंड करते. बरोबर आहे ना? जर आपण नेचर ऑफ सरफेस आपण विचारात घेतलं आणि ते जर रफ सरफेस असेल तर तिथून रेडिएशन्स वेगळ्या प्रमाणात आणि ॲब्सॉर्प्शन वेगळं होईल. साध्या सरफेसचं पॉलिश सरफेसचं वेगळं होईल. त्यानंतर सरफेस एरिया ऑफ द बॉडी, म्हणजे सरफेस एरिया बॉडीचा जास्त असेल तर निश्चितच जास्त प्रमाणात रेडिएशन होताना आपल्याला दिसून येईल सगळ्या सरफेसवरून. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवर ते डिपेंड करते किंवा असं म्हणू आपण की ते डायरेक्टली त्याच्यावर प्रपोर्शनल आहे असे सुद्धा म्हणू शकतो आपण. टाईम ऑफ इमिशन याच्यावर सुद्धा ते प्रपोर्शनल आहे. टाईम ऑफ इमिशन म्हणजे काय की किती वेळ तो इमिट करत राहतो, ती बॉडी जी आहे ती रेडिएंट एनर्जी इमिट करत राहते, किती वेळ इमिट करत राहते तेही आपण पाहू शकतो. त्याच्यावर सुद्धा ते डिपेंड करते किती प्रमाणात एनर्जी इमिट होते. बरोबर आहे ना? जास्त वेळ इमिट करत राहिलं तर एनर्जी जास्त इमिट होत आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण असं म्हणू शकतो की अमाऊंट ऑफ हीट क्यू इज प्रपोर्शनल टू सरफेस एरिया ऑफ द बॉडी. पहिली गोष्ट म्हणजे सरफेस एरिया आणि दुसरं म्हणजे टाईम ऑफ इमिशन म्हणजे स्मॉल टी, म्हणजे ए इंटू टी असं आपण लिहू शकतो. याला ए इंटू टीमध्ये आपण इक्वल टू नंतर आर जर लिहिलं त्याला आरला एमिसिव्ह पॉवर जर आपण म्हटलं म्हणजे पॉवर रेडिएटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया असं जर आपण म्हटलं तर तो झाला पॉवरसाठी किंवा इमिसिव्ह पॉवर किंवा रेडियंट पॉवरसाठी आर म्हणजे काय तर क्यू अपॉन ए टी असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे की नाही? यातली क्यू म्हणजे काय, रेडियंट एनर्जी जी इमिट होत राहते. त्यानंतर ए म्हणजे सरफेस एरिया आणि टी म्हणजे टाईम ऑफ इमिशन, किती वेळपर्यंत इमिशन होत राहते त्याच्यावरती डिपेंड राहते. याचे डायमेन्शन्स जे आहे सगळ्यांचीच आपण व्हॅल्यूज तिकडे टाकून पाहिल्या तर डायमेन्शन्स तर L0 M1 T-3 आपल्याला पाठ करायचे आहे ते. त्यानंतर त्याचं SI युनिट जे आहे ते राहते जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद किंवा वॅट पर मीटर स्क्वेअर असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं की नाही?
तर हे झालं सगळं अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेडबद्दल, म्हणजे क्यूबद्दल. अशाच प्रकारे आणखी एक गोष्ट आपल्याला डिफाईन करायची आहे. आता त्याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑर इमिसिव्हिटी स्मॉल ई. कोइफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे किती प्रमाणात इमिशन होत आहे, किती प्रमाणात इमिशन होत आहे रेडियंट एनर्जीचं, ते आपल्याला इथे पाहायला मिळते. इट इज डिफाईन्ड ॲज इट इज द रेशो ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड और वी कॅन से दॅट इमिसिव्ह पॉवर, है ना. एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम पर युनिट टाईम पर युनिट एरिया असं जर आपण म्हटलं त्याला आपण पॉवर असं म्हणू शकतो. म्हणजे इमिसिव्ह पॉवर कॅपिटल आर असं म्हणू आपण. म्हणजे स्मॉल ई इज द रेशो ऑफ, दॅट इज इमिसिव्हिटी इज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी टू दी इमिसिव्ह पॉवर ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी और परफेक्टली ब्लॅक सरफेस, एनी टाईप ऑफ परफेक्ट ब्लॅक सरफेस. समजा आता मी परफेक्ट ब्लॅक सरफेससाठी जर इथे पाहतं म्हटलं तर त्याच्यातून जेवढ्या प्रमाणात आपण रेडिएशन त्याच्यावर इम्युसिव्ह पॉवर जो आहे त्याचा तो कसा राहील, जेवढ्या प्रमाणात परफेक्ट ब्लॅक सरफेस जेवढा इमिट करता तो आपण डिनॉमिनेटरमध्ये टाकला आणि वर आरची जी व्हॅल्यू आहे ती पण आपण परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी तीच टाकू, म्हणजे दोन्ही सारखे राहतील आणि म्हणून ईची व्हॅल्यू 1 येईल. हे तर आपल्याला समजलं. पण जर आपण परफेक्ट रिफ्लेक्टर घेतला तर काय होईल, तो अजिबात इमिसिव्ह आणि रेडिएट करणार नाही, कारण की तो तेवढ्या प्रमाणात ॲब्सॉर्बच करणार नाही. परफेक्ट रिफ्लेक्टर जो आहे तो अजिबात ॲब्सॉर्प्शन करत नाही, बरोबर आहे ना. QA = 0 आहे, त्यासाठी आपण याच्या आधी ते पाहिलेलं आहे. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन जो आहे त्याच्यासाठी 0 राहतो, म्हणजे ॲब्सॉर्प्शन अजिबात करणार नाही. तो ॲब्सॉर्प्शन जर केलं नाही तर तो रेडिएशन करणार नाही. रेडिएशन करणार नाही म्हणजे रेडियंट पॉवर, त्याचा जो काही इमिसिव्ह पॉवर आहे किंवा रेडियंट पॉवर आहे तो अजिबात राहणार नाही, म्हणजे कॅपिटल R 0 राहील. म्हणून मग E = कॅपिटल R अपॉन RBच्या जागी कॅपिटल R म्हणजे 0, म्हणजे 0 अपॉन RB म्हणजे 0 असं राहील. म्हणजे ईची व्हॅल्यू 1 राहील जर परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी आपण इमिसिव्ह पॉवरचा विचार केला तर, म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणू आपण. आणि परफेक्ट रिफ्लेक्टरसाठी जो परफेक्ट रिफ्लेक्ट करतो असा सरफेस जर आपण विचारात घेतला तर त्यासाठी ईची व्हॅल्यू 0 राहील असं आपण म्हणू शकतो. आता परफेक्ट ब्लॅक बॉडी अशी एक्झिस्टन्समध्ये नाही किंवा परफेक्ट रिफ्लेक्टरसुद्धा एक्झिस्टन्समध्ये नाही, म्हणून मग आपण जे नॉर्मली बॉडी घेतो त्याची व्हॅल्यू 0 आणि 1च्या मधात राहते, ती फ्रॅक्शनमध्ये राहते, पॉईंटमध्ये किंवा फ्रॅक्शनमध्ये असं आपण म्हणूया. इमिसिव्ह पॉवर परफेक्ट ब्लॅक बॉडीचा सर्वात जास्त राहतो, बरोबर आहे की नाही. न्यूमरेटर जो आहे तो आपण कोणत्याही बॉडीबद्दल जर विचार केला तर तेवढ्या प्रमाणात राहत नाही, म्हणजे तो कमी राहतो. म्हणून आपण कमी जर राहिली न्यूमरेटर व्हॅल्यू, डिनॉमिनेटर जास्त राहिला तर तो 0 पॉईंटमध्ये आपल्याला उत्तर देईल, म्हणजे ते 0पेक्षा जास्त राहील पण 1पेक्षा कमी राहील. म्हणून कोणत्याही बॉडीसाठी ईची व्हॅल्यू 0पेक्षा जास्त म्हणजे ग्रेटर दॅन 0 बट लेस दॅन 1 अशी राहील. असं आपल्याला सगळं पुढे दिलेलं आहे. जसं इमिसिव्हिटी ऑफ कॉपर असं म्हटलेलं आहे ती 0.3 एवढी राहते असं म्हटलेलं आहे. तर आता आपण स्मूथ पॉलिश सरफेसेस किंवा लार्जर म्हणजे इमिसिव्हिटी जी आहे ती रफ सरफेससाठी जास्त असते आणि स्मूथ आणि पॉलिश सरफेससाठी स्मॉल किंवा कमी राहते, एवढ्या गोष्टी आहे काही. आणि त्यानंतर इमिसिव्हिटी टेम्परेचरवर सुद्धा व्हॅरी करते, बरोबर आहे ना, किंवा वेवलेंथ ऑफ रेडिएशनसुद्धा पण त्याच्यावर काही प्रमाणात इफेक्ट करतात. या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पुढं पाहणार आहोत. लक्षात आलं.